बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव इथे वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना 8 ते 10 जणांनी अमानुष मारहाण केली होती। या प्रकरणामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय। मात्र आता वकील ज्ञानेश्वरी अंजान यांच्या विरोधात गावकरी एकत्र आले। सर्व ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी बीडकडे रवाना झालेत। गावकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेतले जावेत, शिवाय मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ आता पोलीस अधीक्षकांकडे करणार आहेत। मागणी हेच की आता तिने जे खोटे आरोप 10 जणांवर टाकलेत ते पण खोटे सगळे, आणि बाकीचे पाठपुरावे आम्ही सगळे तिने खोट्या केस केलेले त्याचे काढलेले ते पण आम्ही सगळे कागद पुरावे त्यांना देणार आहेत, आणि त्यांच्यापासून आम्हाला न्याय मिळावा ही मागणी करणार आहेत आम्ही आता। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, आता गावकरी या महिला वकिलेच्या विरोधात एकवटलेले आहेत असं समजतंय, आम्ही त्याबाबतचे पुरावे देणार असंही त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर 14 एप्रिल रोजी ज्ञानेश्वरी अंजान या वकील तरुणीला मारहाण झाली होती गावामध्ये, आणि या प्रकरणात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। आता त्या आरोपींचा शोध सुरू असताना दुसरीकडे गावकरी आक्रमक झाले आहेत आणि ज्ञानेश्वरी अंजान यांनीच खोटे गुन्हे दाखल केले आहेत। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तसेच या मारहाण प्रकरणाची देखील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत, आणि याच प्रश्नावरती आता थोड्याच वेळात बीड येथे दाखल होत बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत। या प्रकरणात आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। एकीकडे तरुणीने दाखल केलेला गुन्हा आणि आता गावकऱ्यांनी घेतलेली भूमिका पाहता आता पोलीस प्रशासन काय नेमका निर्णय घेते या सगळ्या प्रकरणात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।